आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये मल्लारी कल्चरल ग्रुप आलेला आहे आणि त्यांच्यातर्फे इथे अन्नदानाचा कार्यक्रम होतोय। तर हा जो ग्रुप आहे हा गेली जवळजवळ 13 ते 14 वर्ष आपल्या वृद्धाश्रमाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे। साऊथ इंडियन पद्धतीचं जेवण आज बनवलेलं आहे। हे सर्व मल्लारी कल्चरल ग्रुपचे सदस्य आहेत। तर हा 26 तारखेला ओणम येतोय आणि त्यानिमित्ताने मल्लारी कल्चरल ग्रुप हा चिखलीचा ग्रुप आहे आणि आज त्यांच्यातर्फे इथे अन्नदानाचा कार्यक्रम होता। त्यांनी धान्य स्वरूपामध्ये देखील मोठी मदत केलेली आहे आणि आपला सर्व हा जो ग्रुप आहे आपण पाहू शकता हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये ओणम साजरा करत असतात। तर आज त्या निमित्ताने त्यांनी हे सर्व काही आपल्या वृद्धाश्रमासाठी देणगी स्वरूपामध्ये केलेलं आहे। तर आपल्या समस्त किनारा परिवारातर्फे ओणमच्या मी इन ॲडव्हान्स यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आयोजनातर्फे शुभाशीर्वाद देते। धन्यवाद। मल्लारी कल्चरल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मिळून हे अतिशय चविष्ट असं जेवण बनवून आणलेलं होतं आणि याच्यामध्ये खास अट्रॅक्शन असतं ते म्हणजे त्यांनी बनवलेली खीर। तर सर्वांनी अगदी मस्त असा जेवणावरती ताव मारला आणि त्याच्यानंतर जाता जाता बाहेर जे आपण आंबडाचं झाड लावलेलं आहे तर त्याच्यावरती सर्वांची नजर गेली आणि हे सर्वजण केरळचे असल्यामुळे केरळला हे जे फळ आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याची झाडं असतात आणि त्याचं लोणचं बनवलं जातं। तर हे झाड इथे पाहून सर्व सदस्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि लडबडलेली फळं पाहून त्यांना 2-3 तरी फळं तोडण्याचा मोह आवरला नाही। आंबडम हे झाड अतिशय दुर्मिळ असं आहे आणि आपल्याकडे हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं। हे फळ पिकल्यानंतर आंबट गोड अशी त्याची चव असते आणि त्याचा फ्लेवर देखील खूपच छान असतो।